नमस्कार मंडळी, कसे आहात? खुश आहात ना? आता आपण बालकथा मालिकेमध्ये सुखी नावाच्या एका मुलाच्या बालपणीच्या आठवणींचे व्हिडिओ बनवतोय आणि ते सगळ्या 10-15 वर्षाच्या मुलांसाठी खूपच रमणीय आहेत. जरूर ऐकवा त्यांना आणि त्याच्यातून प्रत्येक मधून काय बोध घेतलाय मुलांनी ते विचारा. आजचं जे कथानक आहे सुखीचं, ते सुखीचा पोहण्यातला 3रा नंबर याबाबत आहे. आता सुखीनी पोहणं शिकायला लागला. तो जेव्हा एकदा सुखी पोहण्याच्या तलावून परत आला तेव्हा खूप मजेत होता. रस्त्यावरून धावणाऱ्या मोठ्या गाड्या बघून त्याला गंमत वाटत होती, कारण मोठ्या काचांमुळे आत बसलेले सारे प्रवासी मला दिसत होते असं तो म्हणतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी दुकानं, त्यात जाणारी येणारी आनंदित माणसं बघून मला मजा येत होती. माझं डोकं ओलं होतं, त्यामुळे वाऱ्याने कसं गारगार वाटत होतं. मग मी खुश होतो. पण मला विशेष आनंद झाला होता, कारण बटरफ्लाय पद्धतीने पोहण्यातनं आज माझा 3रा नंबर आला होता. घरी गेल्यावर ही बातमी सांगून मी बाबांना खुश करणार होतो. मी पोहायला शिकावे अशी त्यांची केव्हापासून इच्छा होती. बाबांचं असं मत होतं की सर्व लोकांना पोहायला येणं आवश्यक आहे आणि लहान मुलांना तर विशेष आवश्यक आहे, कारण ते पुढे मोठेपणी पुरुष होणार होते. जो माणूस जहाज फुटल्यावर किंवा होडी उलटल्यावर पाण्यात पडून बुडून मरतो, तो कसला पुरुष? तर असा माझा पोहण्याचा क्लास सुरू होता. आज माझा पोहण्यात 3रा नंबर आला आणि ही बातमी कधी एकदाचा बाबांना सांगतो असं विचार करत मी घाईघाईने घरात शिरलो. खोलीमध्ये जाताच आईने पटकन विचारले, सुखी, तुझा चेहरा खूप आनंदित दिसतोय, तू आज इतका खुशीत का? मी म्हणालो, आई, आज ना आमची पोहण्याची स्पर्धा झाली. बाबा म्हणाले, कसली? बटरफ्लाय पद्धतीमध्ये 25 मीटर पोहण्याची. बाबा म्हणाले, मग 3रा नंबर. बाबा एकदम खुश झाले. असं? झकास. त्यांनी हातातलं वर्तमानपत्र बाजूला ठेवलं, मला खुशीत घेतलं आणि माझ्या पाठीवर शाबासकी दिली. मला म्हणाले, शाबास. ते खुश होणार मला माहीतच होतं, पण त्यांच्या त्या कृतीमुळे मला आणखी आनंद झाला. मग त्यांनी विचारलं, पहिला कोण आला? पहिला ना अजय आला, पण त्याला आधीपासून पोहायला येत होतं, त्यामुळे त्याला अवघड गेलं नाही. अच्छा, मग दुसरा कोण? दुसरा रोमी आला. कसला मजबूत आहे तो, पाण्यामध्ये एखाद्या माशासारखा पोहतो. मी सांगितलं, अच्छा, मग तू 3रा आला का? बाबा हसले. मला त्यांचं हे हसणं खूप आवडलं. मी म्हणालो, काही म्हणा, 3ऱ्या नंबरला सुद्धा पदक मिळतं बरं का बाबा? बाबा म्हणाले, हो हो, ब्रांजचं पदक मिळतं. मग चौथा कोण आला सांग, आठवतं का? म्हणाले, 4था नंबर कोणालाच मिळाला नाही. बाबांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, असं कसं काय, तुम्ही तिघच पोहता? मी म्हणाले, नाही नाही, आम्हा सगळ्यांचा 3रा नंबर आला. मी, सिद्धू, तोली, रमेश, केदार, आम्ही एकूण 18 जण होतो. पहिला अजय, दुसरा रोमी आणि उरलेले आम्ही 18 तिसरे, असं आमचे प्रशिक्षक म्हणाले. बाबा म्हणाले, अच्छा असं आहे तर. समजलं समजलं, सगळीकडे समजलं, सगळं समजलं मला. आता मला दिसलं की आई हळूच हसू लपवतीये. बाबांनी लगेच वर्तमानपत्र उचललं आणि त्यात डोकं खुपसलं. माहित नाही का, पण माझा आनंद लगेचच मावळला. असे का बाबा निराश झाले कळत नाही. 3रा आलो होतो ना,